उंब्रज ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ आज संपला. सर्व सदस्यांच्या उपस्थितीत शेवटची मीटिंग पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव, पंचायत समिती सदस्य संगीता चव्हाण यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी गेल्या 5 वर्षात उंब्रजमधील प्रत्येक वार्डमध्ये केलेल्या विकास कामाविषयी माहिती दिली व सर्वांचे आभार देखील मानले. पंचायत समिती निवडणूक 2026 या आपल्या उंब्रज गटातून नवनिर्वाचित असे आलेले सन्माननीय श्री रणजित कृष्णराव जाधव व पंचायत समिती सदस्य सन्माननीय सौ संगीता संजय चव्हाण यांचं प्रथम या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. सभेच्या निमित्तानं सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सन्माननीय सरपंच, उपसरपंच व आपल्या ग्रामपंचायत सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणूक सन 2021 मध्ये आपल्या कार्यकारिणी झाली होती. त्याची मुदत आता 22 फेब्रुवारी संपत आहे. लगतच्या 5 वर्षांमध्ये उंब्रज ग्रामपंचायतीला आपण सर्वांनी अतिशय सहकार्य केलेलं असल्यामुळे उंब्रज गावामध्ये विकासाची मोठ्या प्रमाणात अशी कामं या ठिकाणी करता आली. गेले वर्षभर मी या ठिकाणी कामकाज करत असताना आपल्या ग्रामपंचायती सन्माननीय सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी अतिशय सहकार्य केलं. तसेच या ठिकाणी शासन स्तरावरती वेळोवेळी प्रस्ताव पाठवल्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्तरावरती दलित वस्ती असतील, तांडा वस्ती असतील किंवा आपल्या नागरी सुविधा आहेत, 25-15 आहेत, सर्व प्रकारच्या निधीतून या ठिकाणी भरघोस असा निधी प्राप्त झाला आणि सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी उंब्रजमध्ये साधारणतः आपल्याला 36,000 लोकसंख्येचं गाव असताना एवढ्या मोठ्या गावामध्ये पाणी, स्वच्छता, आरोग्य ह्या सोयी सुविधा पुरवण्यामध्ये आपण सर्वांनी बहुमोल असं या ठिकाणी सहकार्य केल्यामुळे गावाला शुद्ध स्वच्छ पिण्याचा पाणी पुरवठा या ठिकाणी करता येत आहे. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या योजना मंजूर झाल्या त्या तुम्ही सर्वांनी पाठपुरावा केल्यामुळे या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत उपसा सिंचन म्हणजे जे आपल्याला 24/7 24 तास उंब्रजला जे पाणी पुरवठा करण्याची योजना मंजूर करता आली आणि ती आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचं जॅकवेलचं पूर्ण काम झालेलं आहे, कनेक्शनचं झालेलं आहे. म्हणजे कनेक्शन आपली खरं तर आपली सुद्धा थकबाकी असताना म्हणजे एमएससीबीचं कनेक्शन मिळणं सुद्धा अतिशय अडचणीत होतं. पण त्या ठिकाणी आपले सन्माननीय सरपंच तुम्ही सर्वांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे आपल्याला आपण आता मागच्या महिन्यामध्ये 10 लाख भरले म्हणजे अजूनही आपण त्यांचं बिल भरणं बाकी आहे. तरी सुद्धा आपण सर्वांनी पाठपुरावा केल्यामध्ये आपल्याला कनेक्शन मिळालं. सेपरेट असा त्या ठिकाणी डीपी मिळालाय आणि पाईपलाईन जवळजवळ 3 गावातून या ठिकाणी क्रॉसिंग येत असताना सुद्धा सर्वांनी अतिशय प्रयत्न केल्यामुळे आपण या ठिकाणी यशस्वीपणे पाईपलाईन म्हणजे ह्याच्यापासून आपल्या जॅकवेल पासून टाकीपर्यंत पाईपलाईन झाली. गावातील सर्व टाक्यांची कामं पूर्ण झाली. हे सर्व सहकार्य आपण केलेलं असल्यामुळे या ठिकाणी मोठी योजना जी एका पिढीचं या ठिकाणी नळ पाणी योजना ही एका पिढीतनं एकदा होत असते म्हणजे 5-5 वर्षांनी एकदा काम होत असतं. असं एक पिढीचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी बहुमोल असं या ठिकाणी सहकार्याने योगदान दिल्यामुळं आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेलं आहे. खरं तर या ठिकाणी आपली मीटिंग शेवटची असल्यामुळे या ठिकाणी सत्कार करणं क्रमप्राप्त आहे. परंतु आपण मोठ्या मनाने या ठिकाणी आपल्याला निश्चितचपणे या ग्रामपंचायतीच्या गावाला पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या अनुभवाची आणि सहकार्याची निश्चितच अशी संस्थेला गरज असते. आपण हे सर्वजण करा या अशी मला 100% या ठिकाणी आशा आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात व आपल्या सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य व पंचायत सदस्य यांचं या ठिकाणी लगतच्या कालावधीमध्ये आपल्याला सहकार्य लाभत असतं. कारण जिल्हा परिषद या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो आणि ज्या गावचा सदस्य आहे निश्चितचपणे जरी त्यांच्याकडे समजा 12-13 गावचा जरी सर्व विकासाचं असलं तरी ज्या गावचे आपले सन्माननीय सदस्य असल्यामुळे निश्चितच उंब्रजवरील त्यांचं पूर्ण वेळ असं लक्ष राहणार आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उंब्रजमध्ये विकासाची गंगा तशीच या ठिकाणी प्रयत्न त्यांचे पूर्ण होत आणि त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण ताकदीने उंब्रज ग्रामपंचायतीची बहुमोल असं सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती करतो. भाजपचे उमेदवार रणजित कृष्णराव जाधव हे भरघोस मतांनी निवडून आले त्याबद्दल मी उंब्रज ग्रामपंचायतीच्या वतीनं
आणि उमरत गावाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि कराड पंचायत समिती संगीता संजय चव्हाण याही अटीतटीच्या निवडणुकीतून ते निवडून आल्या शरद पवार गटातून, त्यांचं बी मी अभिनंदन करतो. तसेच आमचे सहकारी प्रियांका वाघमारे यांनी सुद्धा पंचायत समितीला अर्ज भरला होता. त्यांनी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत केली, चांगली लढत केली. उमरत गावातील संग्राम जाधव यांनी सुद्धा छान पद्धतीनं लढत केली. त्यात थोडं फार फरकानं त्यांना अपयश आलं, त्यांचं बी मी अभिनंदन करतो. तसेच महादेव साळुंके ते सुद्धा जिल्हा परिषद गटातून वार्डातून उभे राहिले होते, त्यांचे बी आभार मानतो. कारण या सगळ्यांचे आभार मानत असताना फणशींचं सुद्धा आभार मानणे गरजेचं आहे. आभार मानायचे का तर ही टोटल निवडणूक ही सर्वांनी मैत्रीपूर्ण केली, कसल्याही दंगादोफा न. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रणजित कृष्णराव जाधव व शरदचंद्र पवार गटांच्या संगीत संजय चव्हाण या निवडून आल्यात. याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम ग्रामपंचायत व ग्रामस्थ या नात्याने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विकासाच्या गतीनं उमरतला विकासाच्या गतीनं चालवा. आम्हाला ग्रामपंचायतीला पुढील 5 वर्षात, आता ह्या बॉडी मधलं कोण आहे कोण नाही मला माहित नाही, पण मी आहे. माझी विनंती आहे की दोघांनी मिळून ग्रामपंचायतीला लागणारं अनुदान जेवढं तुम्हाला ओढून आणता येईल तेवढं तुम्ही आणावं आणि ग्रामपंचायत उमरत ग्रामपंचायतीची विकासाची गंगा ही कायमस्वरूपी वाहत राहावी एवढीच विनंती करतो. आणि मी थांबतो. पण एक त्याच्या अगोदर असं माझं विनंती आहे, उमरतच्या सर्व नेतेमंडळींना माझी एक विनंती आहे की विकासाचं काम करण्यासाठी बॉडी निवडून द्या. गेल्या 20 वर्षात मी कधीही समाधानी नव्हतो, पण ह्या वेळेला मी फार समाधानी आहे. माझी सगळ्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे की बॉडी अशी द्या नि भ्रष्टाचार विकासाची कामं करणारी द्या. गावाला मानून बॉडी सर्वांना बरोबर घेऊन चालणारी बॉडी द्यावी एवढीच अपेक्षा करतो. आणि मी थांबतो. जय. 2024ची निवडणूक माननीय रणजित जाधव आणि संगीता चव्हाण या निवडून आल्याबद्दल आपण ग्रामपंचायती वतीनं त्यांचं आपण अभिनंदन केलेलंच आहे. आणि आता आपले असलेले सर्व शेवटची मिटिंग असलेले आपले सर्व सदस्य मंडळ यांनी एकमेकाला समजून घेतल्यामुळे सर्वांनी 5 वर्ष चांगल्या प्रकारे काढली. असे इथून पुढं नवीन येणाऱ्या बॉडीने सुद्धा कामकाज करावं. आणि नवीन आलेले सदस्य माननीय रणजित जाधव आणि चव्हाण यांनी उन्नतीसाठी काही सांगितल्याप्रमाणे विकासाची गंगा अशीच वाहत ठेवावी हीच अपेक्षा. आणि तुम्ही सर्वांनी इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो.